नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे आज साताऱ्यामधल्या मांडवे गावामध्ये. मांडवं गाव म्हटलं तर माझी सैनिक त्यांचं गाव आणि श्री नवलाई देवी यात्रेनिमित्त आज पारंपरिक पद्धतीने आणि वर्षानुवर्ष चालणारा यात्रेचा एक प्रवास आपल्याला दाखवायचा आहे. हे यात्रेमध्ये काय असणार आहे काय नाही असणार आहे आपण सगळं एक्सप्लोर करूया. आणि त्याचबरोबर आता मी जरा गाडी थांबवली आहे आणि थांबवून म्हटलं तर एका ठिकाणी आंब्याचं झाड दिसलं आहे. तर आमच्या नानांनी बघा त्यांनी आंब्याची बॅग भरून पूर्ण कच्चे आहेत आंबे थोडे पण आज त्यांनी आणले. तर आपण आता या यात्रेचा आनंद आणि काय या यात्रेमध्ये घडतं आहे ते आपण बघणार आहोत. तर चला जाऊया. आमचे नाना बघा कसे आंबे पाडतात आहे. नाना काय म्हणताय, यात्रा आहे ना आणि आंबे कशाला पाडताय? आंबे आपल्याला खायसाठी. ओके, तर आपण बघतोय. नाना बस आता. अहो बॅगा भरल्या, बॅग फाटायची पाळी आली. सॉरी, यात्रेचा एक प्रवास आपल्याला दाखवायचा आहे. हे यात्रेमध्ये काय असणार आहे काय नाही असणार आहे आपण सगळं एक्सप्लोर करूया. आणि त्याचबरोबर आता मी जरा गाडी थांबवली आहे आणि थांबवून म्हटलं तर एका ठिकाणी आंब्याचं झाड दिसलं आहे. तर आमच्या नानांनी बघा त्यांनी आंब्याची बॅग भरून पूर्ण कच्चे आहेत आंबे थोडे पण आज त्यांनी आणले. तर आपण आता या यात्रेचा आनंद आणि काय या यात्रेमध्ये घडतं आहे ते आपण बघणार आहोत. तर चला जाऊया. वेळेला आपण बघतोय या भर उन्हामध्ये पपई खायचं खूप मन लागलेलं आहे. तर चला नाना बसा गाडीत. पपई बघा भरून बरोबर आहे. श्रीकांत तुझ्या गावाला आलोय, कसं वाटतंय तुला? अरे जत्रा म्हटलं की विषय जत्रा वर्षातनं एकदाच असते ना, त्यामुळं त्या निमित्तानं सगळे मित्रमंडळी सगळी पाहुणी रावळी भेटतात. आजकाल सगळं आपापल्या आयुष्यात बिझी झाल्यात. त्या निमित्तानं आता बघ तुझंच बघ ना, मुंबईवरनं आलास. येस. त्या निमित्तानं काहीतरी निमित्त असतंय. केले आहेत आणि आंबे घेऊन आलेली आई श्रीकांतची आई. नमस्कार, काय म्हणताय? काय नाही, आंबा आणलं खायला, तुम्हाला काय करायचं. हो ना, एक नंबर. आणि ही आपली श्रीवल्ली झोपली आहे. आणि हा कोण, तुझं नाव सांगे. नाव सांग. परशा. हा, ही बघा लहान मुलांचं काय चाललेलं असतं. चला हे बघा. चला वाघजाई मंदिर. अच्छा, म्हणजे प्रभू रामचंद्राच्या वंशातलं. अरे बापरे. ओके, तर महादेवाची पिंड. ओके, हे नाना कधीपासून तुम्ही आणून ठेवलेलं हे सगळं? हे आपण ठेवलेलं नाही, वाघोबा घडशेनं आणून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे एकदम पारंपरिक कडचे जे जुनी मंडळी होती त्यांनी. आणि हे आपल्या म्हशी ना? हा, हे आपल्या म्हशी. हा, यांचं नाव काय ठेवलं सांगा ना जरा. एकीच नाव राणी. राणी कोण? ही राणी. ही राणी. ओके, ही हे बंड्या. बंड्या. ओके, आणि ही हा काय नाही, हिचं नाव काय? तिचं नाव काय? रतन. रतन. अरे बापरे. आणि तो ती हा म्हैसाना. कशी नावं कशी सुचली तुम्हाला? नावं सुचली कशी? हे आमचे म्हणजे घेतल्यापासून हे आम्ही ती नावं ठेवली, तीच नावं ठेवली. अच्छा, ओके. काजूचं झाड आहे काय? हा. ओके, आणि हे सगळं वावर हे आपलंच आहे सगळं. ओके, हे काय सगळी आंब्याची बाग आहे, ती आपलीच आहे पूर्ण. ओके, ते काय सागाचं झाड आहे का? हा, एक सागाचं झाड आहे, 4-5 सागवानाचे झाड आहेत. ओके, हे कुठलं? मोसंबीचं झाड आहे. आणि हे सगळं वावर बघू शकताय. हा सगळा जो एरिया आहे हा त्यांचा आहे. ते जे आंबे आणलेले आहेत ते ऍक्च्युली त्या कैऱ्या होत्या, ते असं बनवून सगळेजण आता खातात आहे. बघा शबू, मस्त वाटतं आहे खायला. यात्रेच्या प्रत्येक घराघरामध्ये पुरणपोळीचा त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीचं जे आपलं जे जेवण असतं म्हणजे पुरणपोळी, भजी, परत आपलं काय म्हणतात गुळवणी, आमटी. म्हणजे ह्या जेवणाला या यात्रेमध्ये ह्या जेवणाची चव केल्याशिवाय काही मजाच वेगळी असते. तर आजचं हे म्हणजे आज रात्री छबिना असते, आपण
छबीना पण आपल्याला तो कव्हर करायचा आहे. तर प्रत्येक घराघरामध्ये काय असतं तर हे असतं. आपण जरा त्याचा आस्वाद घेऊया. म्हणतात हां. आणि हे आपल्या दुधामध्ये पण दुधामध्ये कधी दुपारचं वातावरण होतं त्यामुळे जरा थोडा आराम केला. आणि आता आम्ही जरा थोडं म्हणजे असं वाटी बघू शकताय इथे या डोंगराची इथे जरा थोडं खाली जरा फिरायला चाललो आहे. तर तुम्ही बघू शकताय हे घरटी आहेत आणि मस्त वाटतंय. आता चाललो आहे सगळे लहान मुलांबरोबर थोडा गावचा जरा फेरफटका मारायला. त्या टायमिंगला म्हणजे तुम्ही बघू शकता इथे हे बघा हे मंदिरामधचा जो कळस आहे म्हणजे आता इथे छबीना आहे. रात्री ह्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं त्या मंदिरात बघा खूप छान पद्धतीने भेळ चुरमुरे सगळे खातात आहे. संध्याकाळी जेवायचं आहे. हे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे. शेकडो वर्षांची या मंदिराला या यात्रेला परंपरा आहे. मांडवे पंचक्रोशी या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. हे गाव नागठाण्याच्या पश्चिमेला 10 किलोमीटर अंतरावरती सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगर रांगेमध्ये आहे. तर आपण आता जाऊया तिकडची खरी परंपरा काय आहे, साजन काठ म्हणजे काय आणि त्याचबरोबर छबिना कसा चालतो. एकीकडे चालणारा देवाचा जागर तर दुसरीकडे चालणारा ढोल तासांचा गजर. आपण जाऊया त्यांच्यामध्ये जरा सामील होऊया. तर चला जाऊया. पूर्ण
आज दुसरा दिवस म्हटला तर ताजं आणि शिळं प्रत्येकाला तर माहितीच आहे. तर आपण आता ह्या सगळ्या गोष्टी बघणार. घराघरामध्ये हे नॉनव्हेज बनवलंय, तर ते कशा पद्धतीने बनवलं, काय बनवलंय ना, हे आपण आता बघायचंय. तो आपण आलेलो आहोत एका घरामध्ये, म्हणजे आपल्या जिथे मी आता आहे तिकडे. हे बघा टेस्टिंग चालू आहे आणि त्याचबरोबर मटण शिजत आहे. मावशी, आता प्रत्येका घरामध्ये कालचा तर आपला उत्सव झाला, सोहळा झाला, छबिना झाला आणि प्रत्येक घरामध्ये आज मटण आहे. काय बोलतं त्याबद्दल? वर्षातून एकदा यात्रा असते प्रत्येक ग्रामीण भागात एक यात्रा असते प्रत्येक गावाची. तर आमच्या घरी अशी प्रथा आहे, म्हणजे खूप दिवसापासून आमच्याकडे प्रथा आहे. माझे मालक असल्यापासून माझं लग्न होऊन 45 वर्ष झालेली आहेत आता. मग 45 वर्षात कसं आमच्याकडे यात्रेच्या दिवशी येणाऱ्या लोकांना न जेवता पाठवायचं नाही. बरोबर. येणाऱ्या लोकांना न जेवता पाठवायचं नाही. मटण भाकरी काय असेल ते त्यांना जेवायला द्यायचं. बरोबर. आमच्या पहिल्यापासून माझी परंपरा चालू झालेली आहे. माझ्या सासूबाईंनी पण चालवलं, मी पण चालवलं, आता माझ्या नंतर माझ्या सुना पण तेच करणार. हेच आहे आपल्या प्रत्येका यात्रेतल्या घरातलं वैशिष्ट्य. आपण आता आलेलो आहोत या जत्रेमध्ये आणि खूप दुकानं भरलेली आहेत. लोक तिथे खूप म्हणतात ना, यात्रेच्या निमित्ताने आलेली आहेत. आणि बघा ह्या सासनकाठी आणि भरपूर लोक इथे जमलेली आहेत. तर आपण आता जाऊया आपल्या घरी आणि बघूया काय वातावरण चाललंय तिकडे. तर चला जाऊया.